That's correct. So तर शुभ डिजिटल विजन या कंपनीचा सीईओ आहे. त्याचबरोबर माझं जे इनिशिएटिव्ह आहे की कमीत कमी 1 लाख लोकांपर्यंत मराठी उद्योजक लोकांपर्यंत पोहोचायचंय 2025 पर्यंत. त्यासाठी आपली जी काही मेहनत चालू आहे लोकांपर्यंत पोहोचण्याची, त्यांना एक्सपोर्ट रिलेटेड जे काही नॉलेज हवंय, डॉक्युमेंटेशन पार्ट झाला, शिपमेंट झालं, लॉट्स ऑफ प्रोसेस राईट. तर याच्यामध्ये मला आज सरांना बोलवायचं इतकंच त्याच्यामध्ये तथ्य आहे की जे सर आपल्यासोबत जोडलेले आहेत राईट, रोहन जाधव सर, जे की मूळचे सांगलीचे आहेत. तर त्यांचे एक यशोगाथा म्हणा किंवा त्यांचं जे सक्सेस जर्नी आहे, एक रुरल बॅकग्राऊंड मधून असून सुद्धा ते आज कुठल्या लेवलला पोहोचले आहेत, ही जर्नी तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी, तुमचा जो काही कॉन्फिडन्स लेवल आहे एक्सपोर्टला बघण्याचा, हा दूर करण्यासाठी लिटरली मी त्यांना इन्व्हाइट केलेला आहे. सरांचा सर्वात पहिलं अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन सर, तुम्ही इथं आल्याबद्दल, तुम्ही वेळ काढलात जे काही आपली कम्युनिटी बिल्ड होते त्याच्यासाठी. तर सर्वप्रथम मला सांगायचं जस्ट सेकंड, सरांबद्दल मी इंट्रोडक्शन देतो, सर तर स्वतः देतीलच परंतु मी जस्ट देतो राईट. की सर जे आहेत मेनली सांगलीचे आहेत. सरांचं नाव रोहन जाधव आहे. हे ऑलरेडी बनानामध्ये एक्सपोर्ट करतायत. लॉट्स ऑफ शिपमेंट्स त्यांनी पाठवलेले आहेत, जे की आपण आज त्यांच्या तोंडून ऐकूया किती शिपमेंट्स, काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागले, काय प्रॅक्टिकली गोष्टी त्यांना प्रॉब्लेम घडल्या त्यांच्यासोबत, त्यांनी कसं त्याला हँडल केलं आणि ऍज अ बिझनेसमॅन कशा प्रकारे त्यांना हँडल करून सोल्युशन काढलं राईट. कारण प्रत्येक प्रॉब्लेम हा ऑपॉर्च्युनिटी बेस येतो. त्याच्यामुळं मी सरांना आपलं जे आहे कोहोस्ट करून त्यांच्याशी आपण संवाद साधूया राईट. तर सर्वात पहिलं मी कोहोस्ट करतो, जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. ओके सो राईट. ओके, तर सरांना रिक्वेस्ट पाठवलेली आहे मी. जाधव सर तुम्ही आहात का? रोहन सर, तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट मी पाठवलेली आहे. ओके, थँक्यू सर. राईट. तर सर प्रेझेंट आहात का? जस्ट अ सेकंड. माझा आवाज येतोय? हा जस्ट सेकंड, आवाज तुमचा आवाज येतोय. मी तुम्हाला ऍज अ पिन हे करतो जेणेकरून तुम्ही लोकांच्या समोर दिसाल राईट. जस्ट 1 सेकंड. ओके 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 ओके. थँक्यू सर, कॉंग्रॅच्युलेशन सर, तुम्ही इथं आल्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत करतात. आपली खूप मोठी कम्युनिटी होत आहे, त्यामधले बरेचसे लोक जुडले आहेत. अजून सावकाश जसे लोकांना वेळ भेटेल तो जुडत राहतील राईट. जस्ट अ सेकंड. राईट. तर सर आपल्यासोबत जोडलेले आहेत बरोबर. आवाज येतोय सर, कॅमेरा ऑन करू शकाल सर तुम्ही? ओके चालेल. म्हणजे कसं लोकांशी सुद्धा बोलता येईल. तर लिटरली मला आज ओके जे ओके सर आहेत तुमच्यासोबत, रोहन सर राईट, जे की बेसिकली सांगलीपासून आहेत. सरांना आपण आज काही प्रश्न करणार राईट आहोत तुमच्या समोर, एक्झॅक्टली त्यांनी कुठल्या पद्धतीने प्रॅक्टिकली वर्किंग केली, काय काय प्रॉब्लेम फेस केले, 1 to 1 क्वेश्चन घेऊया. प्रॅक्टिकली जे वर्किंग केले, कसे लॉट्स ऑफ शिपमेंट्स पाठवले, या पद्धतीने आपण सावकाश चर्चा करूया, जेणेकरून तुम्हाला जर कुठले क्वेश्चन विचारायचे असतील तर आपण चॅट बॉक्स मध्ये घेऊया. तर सरांचं इंट्रोडक्शन जे ऑलरेडी मी दिलेलं आहे, तरी आपण सरांच्या तोंडून ऐकू की सर कुठले आहेत आणि एक्झॅक्टली तुमचं काय, कशा प्रोडक्ट मध्ये डील आहे हे थोडक्यात सांगा, म्हणजे आपण क्वेश्चनला सुरुवात करते राईट सर. राईट. नमस्कार आणि गुड इव्हिनिंग सगळ्यांना. ओके, नमस्कार आणि गुड इव्हिनिंग सगळ्यांना. माझं नाव रोहन जाधव. ऍक्च्युली मी पण एक इंजिनियर आहे, बीटेक ऍग्री इंजिनियर. आणि मी सध्या बनानामध्ये एक्सपोर्ट करतोय. सध्या ओमान, इराण, सौदी इकडे आपला माल जातोय. आणि बनाना बरोबर आपण ग्रेप्स, टोमॅटो, चिली, लेमन, सुरण हे पण आपण एक्सपोर्ट करतोय. ग्रेट. तर सर जे आहेत, सर तुमची कंपनीचं नाव व्यंकटेश फार्म राईट सर? राईट. सो थोडासा तुम्हाला नेटवर्क इश्यू आहे राईट. तर तुमच्या सर हे सीईओ आहेत व्यंकटेश फार्म कंपनीचे, जे की लिटरली सरांची जो सर तुमचा फॅमिली बिझनेस आहे, ऑलरेडी कोणी एक्सपोर्ट मध्ये आहे का? ऍक्च्युली आम्ही सगळे फार्मर आहोत. सर तुम्ही थोडस रेंज मध्ये याल का? तुम्ही ऑडिबल नाहीये त्याच्यामुळे म्हणतो, रेंज मध्ये प्लीज थोडस. हॅलो, आता येतोय? हा येतोय सर, राईट ग्रेट. हा, तर कंटिन्युअस आमच्यात पूर्णपणे फार्मिंग बॅकग्राऊंड आहे, सगळे शेतकरी आहे आम्ही. आणि वडिलांपासून आजोबांपासून पूर्णपणे आमचं शेतीवर डिपेंड होतं. ओके, म्हणजे की एक्सपोर्ट रिलेटेड तुम्हाला कुठलीही झिरो इन्फॉर्मेशन होती बरोबर, परंतु तुम्ही आज शिपमेंट वर शिपमेंट्स करताय, म्हणजे लोकांशी संवाद करताय, फार्मरशी डील करताय,
तर मला तुम्हाला इथं बोलवण्याचं जे रिझन आहे की आपली जी मराठा उद्योजक कमी आहे, मराठी इट मीन्स मला असं सांगायचं नाही की कुठल्या कास्ट वरती वगैरे जायचंय, इट मीन्स जो कोणी माणूस मराठी बोलतोय त्याच्यापर्यंत ज्या गोष्टी पोहोचत नाहीयेत, तर तुमच्या प्लॅटफॉर्मवरनं त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे जे त्यांच्यामध्ये मिथ्स आहेत की मी करू शकेल का, मी एक्सपोर्ट करू शकेल का, किंवा माझे काहीतरी जे माझे मिथ्स आहेत की माझ्याकडे अमाऊंट नाहीये खूप मोठी, मी कसं एक्सपोर्ट करू, मला डॉक्युमेंटेशन ब्ला ब्ला ब्ला, खूप साऱ्या गोष्टी त्यांच्या माइंडमध्ये आहेत. तर लिटरली तुम्हाला इन्व्हाइट करण्याचं इतकंच रिझन आहे की तुम्ही त्या नॉर्मली जे की घरी बसून आहेत तरी त्यांना एक्सपोर्ट बिझनेस सुरू करायचा आहे, पण त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल नाहीये, तर तो आपण आज क्लिअर करणार आहोत. पूर्ण कॉन्फिडन्स लेवल जो आहे हा एका नेक्स्ट लेवलला पोहोचणार आहोत, जे की तुमच्या एक्सपिरियन्स पासून त्यांना पोहोचू शकतो. तर सर मला एक लिटरली तुम्हाला विचारायचं, जसं की तुम्ही फॅमिली बॅकग्राऊंड सांगितलं की लिटरली तुम्ही एक फार्मर बॅकग्राऊंड पासून आहात, परंतु मे बी तुमच्या फॅमिलीमधनं तुम्ही फर्स्ट असाल की एक्सपोर्ट करताय, राईट? हो, राईट. राईट सर, फर्स्ट दॅट्स ग्रेट. एक्सपर्ट पण आणि फर्स्ट इंजिनियर पण मीच आहे. राईट सर, दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट, राईट. तर त्याच्यामध्ये बेसिकली तुमचं क्वालिफिकेशन काय झालेलं आहे सर? ऍक्च्युली मी बीटेक ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे. ओके, थँक्यू. तर मला एक विचारायचं सर, एक्सपोर्ट करण्यासाठी कुठली एज्युकेशन किंवा डिग्री लागते का सर? नाही नाही, एक्सपोर्ट करण्यासाठी कोणतीही ग्रॅज्युएशन किंवा डिग्री लागत नाही. ऍक्च्युली फक्त गव्हर्नमेंटचा एकच रोल आहे की तुमचं वय वर्ष 18 पूर्ण असेल तर तुम्ही कंपनी रजिस्टर करू शकता, एवढे एकच क्वालिफिकेशन आहे. बाकी ओके कोणतंही क्वालिफिकेशन आपल्याला लागत नाही. ओके. तर जितके काही आपल्यासोबत एन नंबर ऑफ लोक जोडलेले आहेत त्यांना मला सांगायचंय की तुम्हाला इंग्लिश येत नाहीये, तुमची कुठली डिग्री कंप्लीट नाहीये, तरी तुम्ही भिवू नका, कारण एक्सपोर्ट करण्यासाठी कुठल्याही डिग्रीची रिक्वायरमेंट नसते. इव्हन काही एक्सपोर्टर तर आहेत जे की 10th सुद्धा पास नाहीत, राईट सर? आय राईट? बरोबर बरोबर. बोलतो, राईट? ज्यांना अजून कारण स्वतःची सही करता येत नाही असं. राईट सर, सरांकडनं लिटरली तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आन्सर मिळते, त्याच्यामुळे तुम्ही स्वतः भिवू नका. कारण लिटरली एज्युकेशन हा एक पार्ट वेगळा आहे आणि ज्यामध्ये बिझनेस करता हा पार्ट वेगळा आहे. दोन्ही पार्ट कंबाईन कधी होत नाहीत. हा, तुमच्या बिझनेसला एज्युकेशनची साथ मिळू शकते, परंतु तुम्हाला एज्युकेशन केला नाहीये म्हणून बिझनेस करू शकत नाही असं नाही. कारण बरेचसे उद्योजक लोक आहेत ज्यांचे एज्युकेशन कम्प्लीट झालेलं नाहीये, कॉलेज ड्रॉप आउट आहेत, तरी सुद्धा खूप लोक बिझनेस करतायत. सर लिटरली मला एक गोष्ट विचारायची तुम्हाला की ज्यावेळेस तुम्ही ठरवलं की एक्सपोर्ट मला करायचंय, तर तुमच्या मनामध्ये काय डाऊट्स होते जे की आता या लोकांमध्ये आहेत? बरेचसे लोक आपल्यासोबत जुडलेले आहेत, तर त्यांच्यामधला आपला डाऊट क्लिअर करायचा. अं, पहिल्यांदा जेव्हा 2016 साली मी सह्याद्री फार्म्स मध्ये इंटर्नशिपला होतो, त्यावेळी ग्रेप सीझन त्यांचा चालू होता. ओके. मग त्यावेळी आम्हाला फक्त माहित होतं की हा माल बाहेरच्या देशात होतो. ऍक्च्युली एक्सपोर्ट काय असते हे सुद्धा माहित नव्हतं. मग 2016ला जेव्हा तिथून इंटर्नशिप संपवून कॉलेज पुन्हा आलो, तेव्हा फक्त काहीतरी करायचं, पण असंच करायचं असं काहीतरी डोक्यात होतं. राईट. वेगळं काही बॅकग्राऊंड नव्हतं, कुठं काय शिकायचं हे माहित नव्हतं आम्हाला. लिटरली दिवस रात्र मी एक करून शेवटी कुठून तर कुठून असे बरेच कॉन्टॅक्ट नंबर मिळवले. नंतर आठवड्याभर मी नुसतं सगळ्यांना कॉल करत होतो की तुम्ही ट्रेनिंग असं देता का, तुमच्याकडे काही असं मिळतं राईट. का. कारण म्हणजे त्यावेळी तुमच्या इन्स्टिट्यूट वेळेस पण अशा इतके असे टाईपची नव्हते. अवेलेबल नव्हती, राईट, जे की आता आपण प्रोव्हाइड करतोय लोकांना एकदम नॉमिनल फीस मध्ये, जे की त्यावेळेस नव्हतं हो, मे बी, राईट? कारण आता तुमच्यासारखे त्यावेळेस यंग नव्हतं. जनरेशन एक्सपोर्टर्स सुद्धा घुसलेले आहेत. त्याचबरोबर आमच्यासारखे यंग जनरेशनचे लोक जे की लोकांना कन्सल्टंट प्लस काही नॉमिनल अमाऊंट मध्ये प्रोव्हाइड करतात. कारण ज्यावेळेस आपण कुठल्याही गोष्टीची जर किंमत नाही ठेवली तर त्या गोष्टीमध्ये टाइमपास करणारे लोक खूप येतात, राईट? खूप लिटरली आहेत. अशा गोष्टी हो. घडतात. त्यामुळे आपल्याला सिरियस कॅन्डिडेट हवाय. जितके काही लोक जुडलेले आहेत लिटरली खूप यंग जनरेशन, आणि मी रिस्पेक्ट करतो त्यांची, कारण एक्सपोर्ट मध्ये आता सध्या जे जुडले आहेत अराउंड 40+50+ लोक सुद्धा आपल्यासोबत जुडलेले आहेत. तर मला सर तुम्हाला विचारायचं, तुमचं कुठलं ऑफिस आहे किंवा काही मोठस कंपनी टाईप आहे का, तिथून तुम्ही एक्सपोर्ट करताय असं काही आहे का? नाही एक्झॅक्टली नाही, एक्सपोर्ट कुठून सर? ऍक्च्युली तसं काय नाहीये. मी मोस्टली तर सगळं घरूनच हँडल करतो, आणि जे राईट. काही कोल्ड स्टोरेजेस आहेत, वेअर हाऊसेस आहेत, ते पूर्ण मी रेंटवर घेतलेलं आहे. आणि मी फक्त स्टफिंगला त्यावेळी जातो. पूर्ण स्टफिंगची जी कस्टमची ऑथॉरिटी आहे, त्यावेळी जे कंटेनर नंबर आपल्याला काढावा लागतो, कंटेनरच्या मागं जे डोअर वरती त्याची इन्फॉर्मेशन लिहिलेली असते, कंटेनरचं वेट, ते पूर्ण आपल्याला फोटो काढून कस्टमला वर पाठवायला लागतं. आपल्या जेव्हा मालाचं स्टफिंग असतं त्याचा व्हिडिओ काढायला लागतं, तेवढ्यासाठी मे बी मी तिथे जातो. जर आता लांब काम चालू आहे कंदरला, पंढरपूरला, तर मे बी मी तिथं जात पण नाही.
ते गुड. काय असेल ते पूर्ण सीएचे हे पूर्ण हँडल करून घेतात. म्हणजे सर मला इथं ज्यांना सांगायचं की तुम्ही घरी बसून सीएचे फ्रेट फॉर्वर्डर सगळे कॉन्टॅक्ट काढून घरून सगळ्या गोष्टी हँडल करता, राईट? हो, कारण मी तुम्हाला पूर्ण व्हिजिट करून हँडल सुद्धा करतो. त्या ठिकाणी जाऊन करण्याची गरज नसते. या प्रकारचं तुमचं हो, कॉन्टॅक्ट झालेले आहे. मग मला बरोबर. हेच म्हणायचंय लोकांना की लोकांची मिक्स अशी आहेत की आपल्याला कंटेनर प्रत्येक वेळेस समोर जावं लागतं, सीएचए ला डॉक्युमेंट स्वतः द्यावे लागतात, असे बरेचसे मिथ्स आहेत. काही जणांनी तर एक्सपोर्ट मला लिटरली सांगायचंय की ते ऍक्च्युली राजस्थानकडले आहेत, माल कुठनं तरी कर्नाटकात उचलतायत आणि शिपमेंट कुठल्या तरी साऊथ आफ्रिका वगैरे या ठिकाणी करतायत. आय राईट सर? राईट. तुम्हाला आयडिया असेल तर नक्कीच. बरोबर. असे दिल्लीचे बरेच जण आहेत की जे महाराष्ट्रातून माल उचलतात आणि JNPT वरून करतात, किंवा गुजरातमध्ये चिली स्वस्त मिळते, गुजरातमधून उचलतात आणि तिकडे मुंद्रावरून करतात. एक एक वेळेला ते आल्याची जर शिपमेंट असेल तर हैदराबाद वरून घेतात आणि तिकडून डेक्कन पोर्ट वरून करतात. असे बरेच जण आहेत ओके, जे दॅट्स एकदा ग्रेट. व्हिजिटला म्हणजे येतात इकडे, त्यांचे सप्लायरला भेटतात आणि सप्लायर सोबत काय असेल ते त्यांचं डील होतं, अग्रीमेंट करतात आणि ते पुन्हा इकडे येतच नाहीत. राईट, ते काय दॅट्स असेल ग्रेट. ते त्यांचं सप्लायर चेक करतो आणि पेमेंट काय असेल ते लगेच ते RTGS न ट्रान्सफर करतात. असे बरेच लोक आहेत. बरोबर. म्हणजे सर मला एक क्वेश्चन विचारायचा आहे, जर एक्सपोर्ट करायचं असेल तर त्याला ऑफिसची आवश्यकता आहे का? नाही नाही, ऑफिसची अजिबात आवश्यकता नाही. तुमच्याकडे लॅपटॉप असेल, तुम्हाला जर चांगला मेल बनवता आला असेल तर आजकाल मेलनं सगळे डॉक्युमेंट पाठवले जातात. राईट त्यामुळे सर, तुम्हाला जर तेवढं जरी काम आलं तरी तुम्ही करू शकता. दॅट्स ग्रेट. मला अजून क्वेश्चन विचारायचं आहे की तुम्ही सर कंपनी सेटअप करते वेळेस कुठले कुठले डॉक्युमेंट्स काढले होते? म्हणजे कंपनी सेटअप एक्झॅक्टली एक्सपोर्टर साठी कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतील, सांगू शकाल? ऍक्च्युली सगळ्यात पहिला आमच्या वेळी होतं ते उद्योग आधार होतं. राईट. उद्योग आधार एक होतं आणि कंपनी रजिस्ट्रेशन. परत मी रुरल एरियात असल्यामुळे गावचं संमतीपत्र, ज्या जागेतून मी दाखवणार होतो, ऍक्च्युली मी घरातून दाखवतोय तर घराची NOC, राईट. घराचं लाईट बिल ज्याच्या नावावर आहे त्याची NOC, राईट. परत GST सर्टिफिकेट, आणि पहिल्यांदा स्टार्टअप आम्ही प्रोसेसिंग न केलं होतं त्यामुळे फसाई सर्टिफिकेट एक काढलं होतं. त्यानंतर IEC एक आहे माझं, आणि आपेडाचं रजिस्टर्ड सर्टिफिकेट. बाकी हे सोडून बाकी काही नाही. दॅट्स ग्रेट. म्हणजे सर तुम्ही हे डॉक्युमेंट जे जितके काही सांगितलं राईट, तर त्याच्यामध्ये प्रोप्रायटरशिप सर्टिफिकेट तुम्ही बिल्ड केलं म्हणजे कंपनीसाठी, राईट? का प्रायव्हेट लिमिटेड हो, कंपनी काढली आहे तुम्ही? नाही 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 नाही, आपलं उद्योग प्रोप्रायटरशिप, आधार आहे त्यामुळे MSME प्रोप्रायटरच आहे. राईट. म्हणजे मला सांगायचं की तुम्ही 2,000 रुपये मध्ये इव्हन तुमची कंपनी सेटअप करू शकता, राईट सर? हो, राईट. म्हणजे तुम्हाला बरोबर. कुठलीही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मोठ्या कंपनी किंवा काहीतरी अजून डॉक्युमेंट्स लागतील अशी काही नसते. ऍज पर प्रत्येक फील्डमध्ये तो एक्सपर्ट बसलेला असतो. तुम्हाला जर ह्युमन ओरिएंटेड काम करायचं असेल तर तुम्ही लिटरली त्यांना काही पैसे दिलात तर काही वेळामध्ये ते काम लिटरली होऊन जातं, राईट? तर तुम्ही हो, स्वतः करायचं म्हणलं राईट. थोडासा वेळ लागेल शिकून. जसे की तुम्ही एफर्ट्स घेतले, खूप साऱ्या गोष्टी शिकल्या, बरोबर. लिटरली खूप मेहनत केली त्याच्यावरती, म्हणून आज तुम्ही इतक्या स्टोरीज तुमची जे आहे जनरेट झाली, राईट? म्हणजे हिस्ट्री मेकर आहात राष्ट्र. आपल्या जी यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी लिटरली. तर दुसरी हा. गोष्ट मला विचारायची आहे सर, तुम्ही प्रोडक्ट कसं सिलेक्ट केलं? म्हणजे एक्झॅक्टली मला आता सध्या जो तुम्ही प्रोडक्ट कुठला केला आणि तुम्हाला लक्षात आलं की प्रोडक्ट सिलेक्ट करावा हा? ऍक्च्युली जेव्हा स्टार्टअप होतं, मी ग्रॅज्युएशनला पण होतो त्यावेळी अकलूजला शिकायला होतो, आणि अकलूज कंदर हा जो पूर्णपणे भाग आहे पुन्हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात जळगावपेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात केळी एक्सपोर्ट केली जातात. मग जेव्हा कॉलेजला जायचो तेव्हा बरेचशा ठिकाणी ते हार्वेस्टिंग चालू असायचं. नंतर जेव्हा मी एक्सपोर्टला आलो तेव्हा पहिल्यांदा केलं टोमॅटो प्युरी केली, नंतर मग चिली लेमन मिक्स कंटेनर केला, आणि त्यानंतर आम्हाला कंटिन्युअस ऑर्डर बनवण्याची झाली, राईट. म्हणजे जे एकदम मंथली जातं तुम्ही जे आमचं. हा राईट, प्रोडक्ट सिलेक्शन केल्यानंतर तुम्ही TGFT वगैरे वरती जाऊन त्या प्रोडक्टचं मार्केट बघितलं असेल, त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही त्या कुठल्या कंट्रीमध्ये ते एक्सपोर्ट होते लिटरली सगळ्या डिटेल्स काढून ते प्रोडक्ट सिलेक्ट केलं असेल, बरोबर सर? हो, ट्रेडमॅक चेक केला, परत अपेडावरती चेक केलं, आणि बऱ्याच अशा प्रायव्हेट पोर्टल आहेत DGFT वर चेक केलं की सगळ्यात जास्त कुठे जाते. परत मार्केट अनालिसिस झाल्यानंतर मग त्याचे स्पेसिफिकेशन चेक केलं, आणि मग ओके. काय असेल ते फायनल केलं. आता मला एक विचारायचं सर, ज्यावेळेस तुम्ही प्रोडक्टच निवडला ऍग्रीमध्ये म्हणजे त्याला अपेडा लायसन कंपल्सरी आहे, राईट? तर हो, त्याच्यासाठी बरोबर. तुम्ही अपेडा लायसन काढलात इव्हन अपेडा वेबसाईट वरनं, परंतु तुम्हाला ज्यावेळेस ऍग्री प्रोडक्ट निवडला तर
फार्मरशी तुम्हाला डील करावे लागते, मर्चंट लोकांशी बोलावं लागतं, त्यानंतर तुम्हाला जितकं कंटेनर हवंय त्या क्वांटिटीमध्ये माल तुम्हाला मिळू शकतो. तर फार्मरशी कशी कन्व्हिन्सिंग केली, त्यानंतर मर्चंट कसे शोधले, प्लस तुमचा जो काही प्रोडक्ट आहे तो कसा शोधला? ऍक्च्युली सगळ्यात पहिल्यांदा आपण ते क्षेत्र निवडायचं ज्या ठिकाणी त्याचे बागायतदार जास्त आहेत. राईट. असं क्षेत्र बघितल्यानंतर आपल्याला लागते ती म्हणजे आपली स्वतःची टीम. तर आपल्याकडे जर आपली टीम नसेल तर त्याचे बरेच वेंडर लोक असतात. मग त्यांना जॉईंट करायचं. मग आपल्याकडे ज्या बागा येतात, आपल्याकडे जे बागायतदार येतात ते त्या वेंडरला सांगायचे, तो जाऊन तिथं माल बघून येतो, नेमका आलाय काय, किती दिवस लागेल आणि किती एकरात आपल्याला किती टन माल निघेल. ऍक्च्युली आम्ही जो हार्वेस्टिंगचा प्लॉट धरतो तो 2 एकराचाच असतो, कारण त्यात 8-8.5 टन आपल्याला निघतो. जवळजवळ 2 दिवसात आपल्याला एका कंटेनरची भर करायची असते, त्यामुळे आपण मोठाच प्लॉट घेतो. दॅट्स ग्रेट सर. म्हणजे तुम्ही लेबर कॉस्ट प्लस त्याचबरोबर लेबर हँडलिंग साठी टीम लिडरशिप जी लागते ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली. म्हणजे हो. एक्झॅक्टली मला सांगायचं की असं तुम्ही एक फिनिश्ड प्रोडक्ट म्हणजे की तुम्ही लगेच काही न करता सुरू केलं आणि तुम्ही एकदम एक्सपर्ट झालात असं तर नाहीये. कारण नाही, झिरो नाही, पासून सुरुवात नाही. केली, लेवल तुमची इन्क्रीज होत गेली, म्हणून आज तुम्ही इथं स्टँड करताय, राईट? त्यामुळे हो, कुठल्याही बरोबर. गोष्टीमध्ये स्ट्रगल आहे, त्याच्यासाठी हो. पेशन्स ठेवावा लागतो. परंतु एक्सपोर्ट करणं, मला तुम्हाला इथं बोलवायचं रिझन हेच आहे. एक फार्मर म्हणजे शेती बॅकग्राऊंड मधनं आहात तुम्ही, तुमची फॅमिली फार्मर आहे, त्यामधनं कुणीतरी एक मुलगा असा येतोय की जो एक्सपोर्ट करायला पुढे जातोय. म्हणजे लिटरली इंटरनॅशनल मार्केट बद्दल इव्हन काही इन्फॉर्मेशन नसताना सुद्धा तो मुलगा पुढे जाऊन आज बऱ्याचशा देशासोबत डील करून बनाना एक्सपोर्ट करतोय, राईट? आय एम राईट सर? राईट. राईट. म्हणजे मला सांगायचं की तुम्ही स्वतःला कमी नका समजू सर. जे की लोक आहेत तिथे प्रेझेंट, की माझ्याकडे फंड नाहीये, मी प्रोडक्ट कसं निवडू, माझ्याकडे ऑफिस नाहीये, इव्हन तुम्ही तुमची कंपनी सेटअप करून तो बिझनेस स्टार्ट करू शकता. प्रोडक्ट सिलेक्शन तुमच्या मार्केट, तुमच्या नेटिव्ह प्लेस मध्ये ओव्हरव्ह्यू करा, कुठला प्रोडक्ट तुम्हाला इझिली मिळेल, कमी कॉस्टिंग मध्ये मिळेल. सर तुम्ही तुमच्या प्रोडक्टची मार्जिन कसं डिसाईड केली? म्हणजे समजा मला एक क्वेश्चन विचारायचा अशा पद्धतीने की बायर कसा फाइंड केला इनिशियली? कारण तुमच्याकडे प्रोडक्ट निवडलात, तुम्ही कंपनी सेटअप केली, पण तुमच्याकडे बायर नाहीये, तर कसा तुम्ही शोधलात? ऍक्च्युली बऱ्याच लोकांचा पहिल्यांदा हाच क्वेश्चन असतो की बाहेर कसा फाइंड केला. राईट, दॅट्स ग्रेट. कारण कारण मी ऑलरेडी बऱ्याचशा लोकांना सांगितलंय, त्यांना फक्त त्या गोष्टीवरती फायनलाइज म्हणजे वाटायला पाहिजे की सरांनी जे सांगितले ते एक्झॅक्टली सांगितले. अदरवाईज हो. असं नाही व्हायला पाहिजे की काहीतरी रॉंग इन्फॉर्मेशन त्यांना जाते. तर तुम्ही सांगा की कशा कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्म मध्ये बाहेर त्यांना शोधून दिलं? हा, तर बऱ्याच लोकांचं माझ्याकडे हेच म्हणणं असते की तुम्ही इतक्या क्विक मध्ये बाहेर कसं फाइंड केलात, कारण 2-3 वर्षात इतकी ग्रेप घेणं म्हणजे लोकांना पण आश्चर्यजनक आहे ते. तर सगळ्यात पहिलं सांगायचं म्हणजे तर एम्बेसी थ्रू सगळ्यात जास्त बाहेर मिळालं नाहीत आम्हाला. कारण परंतु तुम्ही त्यांच्यात एम्बेसीला मेल केले सर, प्रत्येक एम्बेसीला? हो, प्रत्येक एम्बेसीला मेल केले. एम्बेसीला मेल केल्यानंतर त्यांच्या ट्रेड डिपार्टमेंटला मेल केला होता, कमर्शियल डिपार्टमेंटला मेल केला. पण इनिशियली त्याच्यात इनिशियली तुम्हाला मिळत होते बायर्स, राईट? हो, बाहेर मिळत होते. पण विषय कसा असतो, त्या बाहेर इतके हाय क्लास असतात की ते आपल्याला रिप्लाय पण देत नाहीत. राईट सर, बरोबर. तर कारण त्यानंतर मी ऑलरेडी काय केलं. मार्केटमध्ये हा. खूप सारे लोक आहेत. तुमच्यासारखे हो. बरेचसे लोक ऑलरेडी 20-20-25 वर्ष झाले एक्सपोर्ट करतायत. तुम्हाला लिटरली लगेच हो. ते रिप्लाय नाही देणार. त्याच्यासाठी तुम्ही नाही देत. मेलचे ऍप्लिकेशन म्हणा, 1000 बायर पर्यंत मेल करणं, अशा काही गोष्टी केल्या हो. असतील किंवा पोहोचायचा प्रयत्न केला असेल. हा, मिळाले तसे. मग त्यातून मी काय केलं, त्यांचे जे कंपनीचे नाव आहे ते गुगलवर टाकायचे आणि गुगलवरून त्यांचे सेपरेट कॉन्टॅक्ट डिटेल मागवून घ्यायचे. परत 2 लिस्ट अशा केल्या की एका लिस्टमध्ये त्या बायरचे पूर्ण व्हेरीफाय बायर, म्हणजे त्याच्याकडून तुम्हाला त्याचा वेबसाईट मिळणार, मेल आयडी, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, असे एक लिस्ट वेगळी केली. आणि दुसरी लिस्ट अशी वेगळी केली की ज्याने आजपर्यंत रिप्लाय दिले नाहीत किंवा त्यांचा कुठलाही कॉन्टॅक्ट नंबर गुगलवरून आपल्याला मिळाला नाही, अशी एक केली. नंतर राईट. जे ते बायर होते, आपण जे व्हेरीफाय बायर काढले होते, मग त्यांना मी मेल केला आणि नंतर कॉल केला. आज मेल केला की 1-2-3 दिवसानं मेल केला. तर सगळ्यात पहिलं असं लक्षात आलं की जेव्हा आपण कॉल करतोय, मेल ते चेक जास्त करतच नाहीत. करत नाही. कारण त्यांचं इयरली कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं ऑलरेडी कुठल्या ना बरोबर. कुठल्या एक्सपोर्टर बरोबर. त्यामुळे ते मेल जास्त चेक करत नाहीत. मग नंतर मी काय केला, कॉल करायला चालू केला त्यांना. मग मेल करायचा, 1-2-3 दिवसात त्यांना कॉल करायचा. मग कॉल मोस्टली असं व्हायला लागलं की त्या कंपनीच्या मोठमोठ्या रिसेप्शन उचलायच्या आणि आपण रिसेप्शनला सांगायचो, माय नेम इज रोहन जाधव आणि आय एम फ्रॉम इंडिया, एक्सपोर्ट फॉर बनाना G9, आय एम इंटरेस्टेड वर्किंग विथ युअर कंपनी. मग ते काय रिसेप्शन ऐकणार, ठेवणार
ओके ओके म्हणणार आणि ते कट करणार. सेम सेम. कारण नंतर मग तुमच्यासारखे खूप लोक हो, रोजच्याला कॉल करत असतील त्यांना, राईट? रोजची कॉल करतात राईट. त्यांना. मग नंतर असं बऱ्याच ठिकाणी लक्षात आलं, युट्यूबवर जरा सर्च केलं, गुगल बघितलं, किवरावरती टाकलं मी गुगलला. मग त्यावेळी लक्षात आलं की अरे हा, हे रिसेप्शनला जाते. मग पुन्हा जेव्हा मी कॉल करायचो तेव्हा मी डायरेक्ट म्हणालो, जस्ट ट्रान्सफर युअर कॉल ऑन परचेस डिपार्टमेंट. मग परचेस डिपार्टमेंटच्या माणसाला कॉल करायचा. त्याच्या पर्सनल मेल आय डी घ्यायचा. प्रत्येक कंपनीचा परचेस डिपार्टमेंटचा वेगळा मेल आय डी असतो. मग तो मेल आय डी घ्यायचा, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा परचेस डिपार्टमेंटचा. कारण प्रत्येक वेळेला आपण कॉल करून ट्रान्सफर करायला सांगणं इतकं ते रिसेप्शनला पण वेळ नसतो. राईट. मग डायरेक्ट तुम्ही परचेस डिपार्टमेंटला कॉल करायचा आणि त्यांना सांगायचं, मेल करायचा. असं एक 5-6 वेळा कंटिन्यू केलं की ते पण एखादी ऑर्डर तुम्हाला देऊन टाकतात. मग आपली सर्व्हिस जर त्यांना आवडली, आपली प्राइसिंग आवडली, तर ते आपल्यासोबत सुद्धा कॉन्टॅक्ट करतात. दॅट्स ग्रेट. हा म्हणजे रिअल एक्सपिरियन्स आहे. मला एक गोष्ट सांगायची की तुम्ही तुमची धडपड नाही सोडली, राईट? की कोणी हो. निग्लेक्ट केलं तुम्हाला, अराउंड तुम्हाला 1500 बाहेरनं सुद्धा निग्लेक्ट केलं असेल, परंतु तुमची भरपूर धडपड सोडली बऱ्याच. नाहीये. हो. तर तुमची जर्नी स्टार्ट ठेवलात. एक नाही, आज नाही, उद्या भेटेल, उद्या नाही, परवा भेटेल. ज्यावेळेस तुमचा एक कंटेनर एक्सपोर्ट होतो त्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येतो त्या पण पद्धतीनं. बरोबर. आणि लिटरली सांगायचं झालं तर एका कंटेनर वरनं तुम्ही भारतातल्या 35 फॅमिलीज जगवताय. हो, आय एम राईट सर? बरोबर. कारण 35 अराउंड बरोबर. फॅमिली त्याच्या मागे काम करतायत. त्याचबरोबर अशा कितीतरी गोष्टी आहेत जे की तुम्हाला माहिती नाहीत परंतु एक्सपोर्ट होत आहे. कारण बरेचसे लोक अराउंड 50 इयर्स पासून त्याच्यामध्ये आहेत. आपण लिटरली आता जे यंग जनरेशन आहे, आता कुठं 4-5 वर्ष झालं महाराष्ट्रातली बेसिकली सांगतो की एक्सपोर्ट कडे वळत आहेत. ऑलरेडी गुजरातमध्ये खूप लोक आहेत एक्सपोर्ट करणारे. परंतु आपल्या जे आहेत, आपल्या मुलांना शिकण्याची खूप जिद्द आहे. परंतु ज्यावेळेस स्वतःवरती स्किल डेव्हलपमेंट करण्याची वेळ येते त्यावेळेस माघार घेतात, किंवा छोटी छोटी डिसिजन घेण्याची वेळ येते त्यावेळेस माघार घेतात. या काही मिथ्स असतात. त्यानंतर कुठली गोष्ट जर दिली, 100 लोकांना सांगितले तर ऍक्शन 2 ते 3 लोक घेतात. त्यामध्ये काम सुद्धा बरोबर. एकच लोक करतो आणि तो सुद्धा शेवटपर्यंत टिकेल का? इट्स नॉट गॅरंटी, राईट? गॅरंटी नाही. बरोबर. त्यामुळे अराउंड 0% रेट आहे सर लोक काम करण्याचा. तुम्ही इव्हन शिकवला, जे आज तुमचं सक्सेस होण्याचं एकच रिझन आहे की तुम्ही ऍक्शन घेतली. असं काही तुम्ही वेगळं केलं नाही, ऍक्शन तुम्ही वेळेवर घेतली म्हणून तुमचा आज सक्सेस रेट आहे. बरोबर सर? बरोबर. बरोबर. कारण एक्सपोर्ट भरपूर लोकांना माहिती कसं करायचं, पण एक्झॅक्टली ऍक्शन न घेतल्यामुळं ते मागं पडतात. तर मला रिक्वेस्ट आहे, ज्यांना कुणाला एक्सपोर्ट करायचं ते लिटरली ऍक्शन घेत चला. छोट्या छोट्या गोष्टीनं एम्बेसीला मेल करा. सर अजून तुम्ही बाहेर जो फाइंड केला, इव्हन केस पोर्ट वरनं तुम्ही लिस्ट मागवली असेल, किंवा अजून कुठल्या तरी कंपनीकडनं तुम्ही पोर्ट डाटा मागवला असेल, या बऱ्याचशा गोष्टी केल्या बरोबर. असतील, राईट? हो. तर त्याच्याबद्दल काय तर एक्सपिरियन्स असतो तुमचं? सेकंड ऑप्शन त्याचा हाच आहे की आपण पोर्ट डेटा विकत घेणे. कारण ते बऱ्याच जणांसाठी बूस्टर असं टाईप ठरतं. कारण त्यात ते ऍक्च्युली ऍक्टिव्ह वायर्स असतात. आता मी बऱ्याच ठिकाणी बघतोय, बरेच जण मेल करतात आणि तो नंतर मेल एम्बॅसी कडून आला का नाही मला फॉरवर्ड करतात. तर जर एम्बॅसीचा जो डाटा आहे तो हार्डली 1-2-3 वर्ष पाठीमागचा जुना डाटा आहे. नाही, त्यामुळे आउटडेटेड पण जर डाटा ऍक्टिव्ह असतो, वायर न्यू पण पाहिजे असतो. असतील तर पोर्ट डेटा चांगला. हो. राईट, दॅट्स ग्रेट. हो. पण त्या त्यामुळे कोर डाटासाठी बरेच जण इन्व्हेस्टमेंट लागते थोडीशी. बरोबर. हो, अराउंड पोर्ट एक डेटासाठी महिन्याचा वगैरे इन्व्हेस्टमेंट डाटा लागते. हवा असेल तुम्हाला 150 पोर्टचा, तर अराउंड 2,500-3,000 रुपये तुम्हाला इन्व्हेस्ट लागते. परंतु तुम्ही सहज. तरी असे काही गोष्ट, असे काही मला बायर्स तर कोर, चांगला 8 ते 10,000 लागतात. राईट सर, इट डिपेंड्स ऑन पोर्ट डाटा सप्लाय, राईट? इव्हन काही लोक तर हो. असे आहेत की तुम्हाला 500 रुपये मध्ये सुद्धा पोर्ट डाटा सप्लाय करतात. तर इट डिपेंड्स ऑन पोर्ट टू पोर्ट, आणि जे डाटा प्रोव्हाइड करतात त्यांच्यावरती डिपेंड आहे. तर दुसरा मला एक प्रश्न विचारायचा आहे सर, की बरोबर. तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला बाहेरचा मेल आला, कम्युनिकेशन कशी स्टार्ट केली? बाय व्हिडिओ कॉल, बाय मेल, और बाय एनी अदर प्लॅटफॉर्म, स्काईप वगैरे असं काही? नाही. सर तुमचं ऑडिबल नाहीये सर, तुम्ही प्लीज रेंज मध्ये या. जस्ट अ सेकंड सर, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. असेल आणि सीआय महाग महाग बसत असेल, तर मग आपण जे काही आपले शिपमेंटचं जे बिल आहे ते आपण फक्त एफओबी द्यायचं आणि शिपिंगचे जे चार्जेस आहेत ते अपोजिट पार्टी पे करते. जस्ट अ सेकंड सर, माझं डिस्कनेक्शन झालं होतं त्याच्यामुळे मला व्हॉइस तुमची आलेली नाही. प्लीज एक वेळेस रिगेन ओके. कराल का? राईट. ओके. तर पहिल्यांदा कसं होतं की आपण आपल्या क्वालिटीचे प्रोडक्टच्या क्वालिटी, आपलं पॅकिंग, परत आपलं स्टोरेजला ठेवलेले आपण कंटेनर भरायचे,
हे पूर्ण जे व्हिडिओ आहेत क्वालिटीचे ते पहिल्यांदा बायरला सेंड करायचे. त्यांचा व्हॉट्सअप नंबर असू दे, बुटमी असू दे, परत बरेच असे ऍप्लिकेशन आहेत की त्याच्यावर त्यांना सेंड करायचे किंवा मेल करायचे. काही तसं अडचण नाही. मग त्यानंतर ते क्वालिटी चेक करून मग नंतर ते व्हिडिओ कॉल असेल म्हणा, असं त्यांना कॉलिंग करून मग आपण ते एफओबी आणि सीआयएफ प्राइस द्यायची. मग एफओबी प्राइस त्यांना मान्य असेल आणि सीआयएफ जर महाग बसत असेल तर आपण जे काही एफओबी द्यायचं आणि टीएससी पासून ते पूर्ण चार्जेस शिपिंगचे त्यांच्या देशात ते पे करतात पोस्ट राईट शिपमेंट राईट सारखं. राईट. सर तुम्हाला इन केस मी एक एक्झाम्पल विचारायचं तुम्हाला, समजा एक कंटेनर आहे 20 टन्स किंवा 40 टन्सचा तुम्ही कंटेनर ऑलमोस्ट शिप करता, तर त्यावेळेस तुम्हाला एक बेसिक ऍव्हरेज अमाऊंट सांगा की तुम्हाला कंटेनरला शिपिंग लाईन्सला कॉल केल्यानंतर किती कंटेनरला खर्च येतो, एका फ्रीझर कंटेनर आणि नॉर्मल कंटेनर बद्दल दोन्ही विचारतोय. आता जो आपण ऍग्रिकल्चरला वापरतो तो 40 फीट रेफर कंटेनर असतो, म्हणजे रेफ्रिजरेटेड कंटेनर, ज्यात टेम्परेचर आपल्याला पाहिजे तसं पूर्णपणे -25 पर्यंत नेता येतं. तर तसं बघायला गेलं तर आता जे फ्लाईट फॉरवर्डचे रेट आहेत ते जवळजवळ 8 ते 10% वाढलेले आहेत. मेन मग तुम्ही एक महत्वाचा प्राइस मुद्दा ऍव्हरेज म्हणजे सांगू शकाल का तुमच्या अनुसार जे तुम्ही पे करताय? ओके, तर आता माझी दुबईची जी कॉस्टिंग जाते ते 1,68,000 जाते. कंटेनर फक्त? हो, राईट. फक्त त्यानंतर कंटेनर. त्याच्यामध्ये लोडिंग हो. अनलोडिंग मटेरियल अदर कॉस्टिंग झाली, बरोबर? हे जी कंटेनरला अं, वगैरे तुम्ही गोष्टी त्या बाहेर कडनं घेता, तर या सगळ्या जे चार्जेस आहेत बाहेर कडनं तुम्ही ऍक्सेप्ट करून घेता, राईट? म्हणजे तुम्ही स्वतः इन्व्हेस्ट हो, नाही राईट. करता. म्हणजे ज्यावेळेस नाही. तुम्ही प्राइसिंग देता, आता समजा तुमचं प्रोडक्ट निवडले, तर बाहेरला प्राइसिंग कशा पद्धतीने देता? बाहेरला प्राइसिंग दोन प्रकारे देतो. एक एफओबी म्हणजे फ्री ऑन बोर्ड आणि सीआयएफ म्हणजे त्याच्या पोर्ट पर्यंत. जर त्याला प्राइसिंग आपलं एफओबी चांगलं वाटलं आणि सीआयएफ महाग वाटलं तर मग आपण ते पोस्ट पे करायचं. म्हणजे आपण फक्त एफओबी आणून द्यायचं, कंटेनर आपलाच, बुक आपणच करणार, क्लिअरन्सेस आपलाच पूर्ण सीएचे बघणार. फक्त जे काही शिपिंगचे चार्जेस आहेत आणि टर्मिनल हँडलिंग चार्जेस आहेत हे आपली पुढची पार्टी पे करते. बरोबर. मग त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला कॉस्टिंग लागेल ते तुम्ही तुमच्या मार्जिन, म्हणजे जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पर केजी अनुसार ऍड कराल, राईट? पर बॉक्स. पर बॉक्स, राईट. म्हणजे हो. एक्झॅक्टली तुम्ही मे बी, मला आयडिया आहे की अराउंड एका कंटेनर मध्ये 7 केजीचे 1500 काय 1700 अराउंड बॉक्सेस बसतात बनाना, राईट? किती केजी? 13 केजीचे 1540 बसतात राईट राईट. आणि 7 केजीचे 2850 बॉक्स बसतात. 2850, राईट सर, एक्झॅक्टली. हं. तर अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये पाठवून रेफ्रिजरेटर जे आहे कंटेनर घेऊन तुम्ही एक्सपोर्ट करता. त्याचबरोबर सीए चे क्लिअरन्स साठी काय कॉस्टिंग जाते तुम्हाला कंटेनर कस्टम क्लिअरन्स मध्ये वगैरे? ऍक्च्युली कस्टम क्लिअरन्स जर यार्डला केला तर तुमचे एक्स्ट्रा 15,000 रुपये जातात आणि जर तुमचं फॅक्टरी स्टपिंग परमिशन असेल तर ते 15,000 रुपये वाचतात. आणि पायथो सर्टिफिकेट, डॉक्युमेंटेशन, बीएल, सील हे सगळं जर कॅल्क्युलेट केलं तर जवळजवळ सीएचे पेमेंट एक 15च्या आसपास जातं. त्यात पूर्ण डॉक्युमेंटेशन, क्लिअरन्स, 15,000, राईट? सीलचे चार्जेस, हो, कस्टमचे पूर्ण, तुम्हाला बीएलचे सगळे, बीएल पासूनचे सगळे चार्जेस मिळून. ओके. म्हणजे बिल ऑफ लेडिंग वगैरे सगळे चार्जेस मिळून अराउंड सीएचए ला तुम्हाला बनाना एक कंटेनर 40 टनचा पाठवण्यासाठी अराउंड 15,000 रुपये चार्ज हो. पडतो, बरोबर? हो. त्याचबरोबर तुम्ही सेल्फ सिलिंग करता का डायरेक्टली कस्टम सिलिंग वगैरे असते या पद्धतीचं काही? नाही नाही, सेल्फ सेलिंग करतो आम्ही. ऍक्च्युली आम्ही स्वतःचे सील घेतो आणि स्वतः सेल करतो. तेव्हा म्हणजे फक्त ज्यावेळेस कंटेनरच्या आतला जो कंटेनर नंबर आहे तो फक्त काढून आम्ही कस्टमला देतो, कारण तो महत्वाचा असतो ना. आणि सर मला एक विचारायचं की आता जो सुरुवात करतोय त्याला सेल्फ सिलिंगची काही गरज नसते रे. ज्यावेळेस तुम्ही नाही नाही. एक प्रोडक्ट एका पोर्टवरनं मल्टिपल टाइम एक्सपोर्ट करता त्यावेळेस तुम्हाला सेल्फ सिलिंगची गरज पडते, राईट? हो, राईट. अरे, ऍक्च्युली मला सुरुवातीला तुम्ही ऑन व्हील पण काम करू शकता. जेव्हा that's true. एकच काम आपण कंटिन्यू लाईफ टाइम करायचं, जेव्हा डिसिजन येतो, कंटिन्यू स्टेज ऑर्डर निघतात, त्यावेळी तुम्ही फॅक्टरी स्टपिंग किंवा अदर स्टपिंगचे सुद्धा ऑप्शन असतात, ते तुम्ही घेऊ शकता. राईट. म्हणजे इनिशियली तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाहीये त्याला. तुम्ही स्टार्ट करताय तर सुरुवातीला सेल्फ सिलिंग घेण्याची गरज नाहीये. कुठेही इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा घालू नका, कारण आपले जे मराठी उद्योजक आहेत
काही रुरल बॅकग्राऊंड पासून आहेत, काही फायनान्शियली स्ट्रॉंग नाहीये. त्याच्यामुळे मी त्यांना कंटिन्युअसली संवाद करत असतो की डॉक्युमेंटेशन इव्हन तुम्ही कंपनी सेटअप करते वेळेस सुद्धा तुमचे 30 ते 35 हजार रुपये वाचवले जाऊ शकतात. फक्त तुम्ही एन्क्वायरीज करा, कोण कमी मध्ये काढून देते त्यांच्याकडनं घ्या काढून. त्याचबरोबर तुम्हाला काही डॉक्युमेंट्स पॅन कार्ड, जीएसटी सारखे तुम्हाला स्वतः काढता येत असेल तर स्वतः काढून घ्या. तुमची तिथं सुद्धा इनिशियली जे काही डॉक्युमेंट चार्जेस आहेत वाचतील. बरोबर सर? बरोबर आहे. ऍक्च्युली कसं असतं, MSME आपल्याला फुकट मिळतं, फ्री ऑफ कॉस्ट आहे. Right. परत एक्सपोर्ट लायसन्स फक्त 500 मध्ये मिळतं, बाहेर त्याचे 4 ते 5 हजार रुपये घेतात. जीएसटी नंबर पण फ्री ऑफ कॉस्ट आहे. परत गावचा आपला संमतीपत्र ते पण फ्री ऑफ कॉस्ट आहे. फ्री ऑफ पण हे जर तुम्ही सीए काढून घेतला तर सीए त्याचं 7 ते 8 हजार घेतो. अराउंड सर मला तर म्हणायचंय काही जे आयसी कोड आहे 10,000 रुपये 15,000ला सुद्धा काढून देतात सर काही. हो, कारण जास्त लाखभर ज्यावेळेस सुद्धा घेतात. लाख 1.5 Right. लाख पण एक जणांनी पे केले. 1,00,000-1.5 लाख रुपये आयसी साठी. कारण हो, की तुम्हाला 500 माहिती रुपये नसतं. साठी. पण ज्यावेळेस आपण आपलं जे इनिशिएटिव्ह आहे की मराठी माणसापर्यंत पोहोचायचं, इव्हन आपण 99 रुपीज फीस ठेवतो वेबिनारची, त्याच्यामध्ये खूप साऱ्या या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करतो. तरी सुद्धा काही लोक असतात की त्यांना काहीतरी वेगळं वाटतं त्याच्यामध्ये. कारण सर हा सेम जर तुम्ही 99 रुपीज मध्ये पे करून इथं येत आहे तर तुम्हाला लिटरली सांगतोय तुमच्या डॉक्युमेंटेशन मध्ये लाख 2-2 लाख रुपये वाजले, जसे की सरांनी एक्सपिरियन्स वरनं सांगितलंय त्यांचे. सर्वात पहिलं माझं क्वेश्चन असतो की आयसी सर्टिफिकेट तुम्हाला काढायचे तर तुम्ही किती मध्ये काढता, तर सगळ्याची सेम आन्सर्स असतात. परंतु ज्या वेळेस त्यांना लक्षात येते की 500 रुपये मध्ये डीजीएफटी साईट वरनं आयसी सर्टिफिकेट विदिन रजिस्ट्रेशन झाल्या मिळतं, तर या गोष्टी ऐकून त्यांना सुद्धा इंटरेस्ट निर्माण होतो. बरेचसे लोक आपल्यासोबत मग जोडतात, आश्चर्य काही वाटणार. प्रॉब्लेम आला तर कॉन्टॅक्ट करतात. राईट सर? तर बरोबर. मला अजून काही क्वेश्चन्स विचारायचे की सर फॉरेन मधले आता तुम्ही कुठल्या कुठल्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करताय? मार्केट कुठलं चॉईस केलं? म्हणजे दुबई, ओमान, इराण, सौदी आणि मोस्टली आधी कतारला पण जात होतो, पण कतारला थोडा आमचा पॉलिसी एक क्वालिटीचा इश्यू आला, त्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं. ओके, दॅट्स ग्रेट. तर मला अजून एक तुम्हाला दुसरा क्वेश्चन विचारायचे की तुम्ही पेमेंट टर्म कसं यूज एकच करता? मिनिट, लाईट गेली आमच्या इथं, त्यामुळे Okay. व्हिडिओ ऑफ. राईट सर, चालेल. व्हिडिओ ऑफ करून घ्या आणि तुम्ही त्यानंतर बोला. तुम्ही बघू शकता सर जे आहेत एकदम सांगलीमध्ये राहतात, फार्मर बॅकग्राऊंड पासून बिलॉंग आहेत. सरांचे आता नॉर्मली काहीतरी इश्यू झालाय लाईटचा, त्याच्यामुळे ते ऑफ केलेले आहेत कॅमेरा. परंतु सरांनी लॉट्स ऑफ अराउंड 20 ऑफ कंटेनर त्यांनी शिपमेंट केलेली आहे. बरोबर सर? सर आहात प्रेझेंट तुम्ही? सर तुमचा आवाज पोहोचत नाहीये आमच्यापर्यंत, तुम्ही आहात का प्रेझेंट? जस्ट सेकंड सर, मी तुम्हाला ऑडिबल साठी रिक्वेस्ट पाठवतो. 1 मिनिट वेट करा. आता तुम्ही करू शकता. हा, आज सर आता बोला. हो, त्यावेळेस आहे. लाईट येईल, तुम्ही प्लीज कॅमेरा ऑन करा, कारण प्रेक्षक जे आहेत आपले इथं तुम्हाला खूप बघण्याची, म्हणजे ऍज अ यंग जनरेशन मध्ये एक्सपोर्ट करणाऱ्या लोकांशी भेटण्याची खूप इच्छा असते त्यांची. जसं की म्हणजे काय एक्झॅक्टली करतायत, हो, आपल्याला बरोबर. त्यांच्याकडनं काय गोष्टी शिकता येतील. ओके. तर मला असा एक प्रश्न विचारायचा की पेमेंट टर्म तुम्ही कसे काम केले, म्हणजे ऍडव्हान्स मध्ये काम केलं, एलसी मध्ये, कुठल्या प्लॅटफॉर्म वरती काम केलं तुम्ही? ऍक्च्युली स्टार्टिंगला कोण ऍडव्हान्स देत नाही. 1 वर्ष बरोबर. तरी बाहेरचा तुमच्यावर ट्रस्ट नसतो, क्वालिटीचा बराच वेळेला इश्यू येणार असतो, त्यावेळी बरोबर. ऍडव्हान्स वर देत नाही. तर मग तिथं पोचल्या डीपी वरती आपल्याला पेमेंट मिळतं. बरोबर, म्हणजे एलसी मध्ये काम वगैरे करताय तुम्ही? एलसीचं ऍग्रिकल्चर मार्केटला मोस्टली कोण एलसी मध्ये करत नाही. बरोबर पण जर आपल्याला इम्पोर्ट करायचं असेल तर बऱ्यापैकी काम हे एलसी वर चालतं. मग मग सर मला लोकांना सांगायचं की एक्झॅक्टली ते ट्रस्ट कसं ठेवणार बायर वरती? समजा आपल्याला कुठला तरी प्रोडक्ट मागवले, राईट, तर ती प्रोडक्ट पोहोचल्यानंतर आपली जी आहे शिपमेंटची अमाऊंट जी आहे ती कशी काय मिळू शकेल त्यांना? इम्पोर्ट केल्यानंतर. नाही, एक्सपोर्ट करता केल्यानंतर. ओके, तुम्ही ECGC चा इन्शुरन्स घ्या आणि काय असेल ते बँकेत थ्रू काम करा. दॅट्स ग्रेट. मला हेच म्हणायचंय की तुम्ही ज्यावेळेस ECGC इन्शुरन्स घेता त्यावेळेस तुमचा जरी बायर फ्रॉड निघाला किंवा काही झालं तर 95 to 98% अमाऊंट तुम्हाला रिफंड होते. बरोबर, राईट. म्हणजे मला सांगायचं की कुठल्याही प्रकारे तुम्हाला इंटरनॅशनल मार्केटमध्ये लॉसेसचे चान्सेस नाहीये. फक्त तुम्हाला एक करेक्ट नॉलेज असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला जर माहिती नसेल की ECGC ला कसा कॉन्टॅक्ट करायचा, तर तुम्ही लिटरली लॉस होईल तुमचा. तुम्ही कुठल्या तरी बायरला कॉल केल्यानंतर तुम्ही एकदम रिलेशन लावून बसाल आणि कंटेनर पाठवाल. ज्यावेळेस तुमचं शिपमेंट येणार नाही त्यावेळेस कुणीही काही करू शकणार नाही. राईट सर?
असं खूप कंपनी सोबत घडलंय. ऍक्च्युली मी हो राईट. 2-4 आता कंपन्या बऱ्याच जण गुजरातच्या असं सुद्धा हा ऐकलंय. आणि हो आणि आता परवाच एक सांगलीत पण एक फ्रॉड झाला, तो 1 कोटी किती तर होता. बऱ्याच बर PVIP एक्सपोर्ट तुम्ही पेपरात वाचला असाल. बर बऱ्याच जणांचा असं क्वेश्चन होतो की मोस्टली तुम्ही अजून विचारलं नाही पण तुम्ही विचारणार की आपण कंटेनर एक्सपोर्ट केला आणि तिकडनं बाहेरनं कंटेनरच नाही उचललं आपण, दॅट्स तर ग्रेट. आपण काय तो करायचं? क्वेश्चन पुढला होता सर माझा आज. राईट. कारण कारण बऱ्याच मी पण खूप वेबिनार देतो. आठवड्याला 1-2 वेबिनार माझे पण असतात, पण प्रत्येकाचा कॉमन क्वेश्चन हाच असतो. तर त्यावेळी जर तुमचा ECGC इन्शुरन्स असला पाहिजे. त्यावेळी ECGC काय म्हणतो, तुम्ही एक तर सेकंड बायर बघा, त्यांना विका, जो काही लॉस होईल तो लॉस आम्ही तुम्हाला देतो भरून. जर त्यावेळी ECGC इन्शुरन्स नसेल तरी पण तुम्ही हेच ऑप्शन निवडू शकता. फक्त बँकेला कळवताना की आता मग काय होतं, तो बाबा तुला गरज आहे तर थोडा तो रेट कमी करून मागतो. मग त्यावेळी बँकेकडून आपल्याला फक्त 25% त्याला डिस्काउंट देऊ शकतो. हे महत्वाचं, कारण हा RBIचा रूल आहे. राईट. राईट. 25% जास्त आपण त्याला डिस्काउंट देऊ शकत नाही. दॅट्स ग्रेट. म्हणजे जर मला एकच सांगायचे की तुम्ही शिपमेंट करायचे तर ब्लाइंडनेस न तुम्ही शिपमेंट नका करू. ECGCचा कम्प्लीट इन्शुरन्स केल्याशिवाय नका जाऊ. हो ज्यावेळेस तुमच्याकडे बाहेरचा डाटा मागून घेता म्हणजे बाहेर जेन्युइन आहे का, तर ECGC तुम्हाला किती दिवसामध्ये रिझल्ट देतो सर? ऍक्च्युली जर त्यांच्या रेकॉर्डला असेल तर ते 1 मिनिट या 2 मिनिट मध्ये देतात. जर त्यांच्या रेकॉर्डला नसेल आणि जर तुमच्याकडे त्यांची परचेस ऑर्डर आली असेल तर काहीतरी ते लमसम अमाऊंट घेतात. ती 15,000च्या आसपास असते. त्यावेळी तिथं जाऊन बाहेरच्या देशात ते जाऊन त्याचे पूर्ण व्हेरिफिकेशन, पोलीस व्हेरिफिकेशन काढून येतात, त्याचं क्रेडिट लिमिट काढून येतात आणि मग तुम्हाला इन्शुरन्स राईट. देतात. मला म्हणजे हे सांगायचं सर, तुमचा 1 CR चा कंटेनर लॉस झाल्यापेक्षा तुम्हाला 15,000 इन्व्हेस्टमेंट करायला काहीच इश्यू किंवा काहीच प्रॉब्लेम नाही. हो कारण तुमचा इतका बरोबर. मोठा लॉस त्या 15,000 पासून वाचू शकतो. इव्हन वी आर टॉकिंग अबाउट न्यू बायर, परंतु ऑलरेडी असले तर बायर तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये लगेच ते डायरेक्टली व्हेरिफिकेशन करून मिळेल. हो ज्यावेळेस तुम्ही सुद्धा एक्सपोर्ट कराल, इथे जितके काही लोक प्रेझेंट आहेत तुमचा सुद्धा व्हेरिफिकेशन करण्यासाठी ECGC थ्रू बरेचसे लोक तुम्हाला एक्सपोर्ट करणार आहेत. म्हणजे लिटरली तिकडनं तुम्ही इम्पोर्ट करताना तुमचं सुद्धा व्हेरिफिकेशन होतं. त्यानंतरच तो बायर तुम्हाला विदाऊट LC किंवा विदाऊट ऍडव्हान्स काम करू शकतो तुमच्यासोबत. जर ECGC जर सांगितले सर तुम्हाला की बायर फ्रॉड आहे, तर तुम्ही त्याच्यासोबत जाता का? इव्हन तुम्हाला काही पेमेंट तो टाकणार आहे तर? नाही 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 नाही. जरी फ्रॉड असेल, पेमेंट 100% ऍडव्हान्स जरी देणार असेल तरी टाकत नाही. कारण काय होतं माहितीये का, बरेच वेळेला असा मला डिफॉल्ट ऐकायला मिळाल्यात की तो म्हणतो तुम्हाला ऍडव्हान्स टाकतो, परत ते ऍडव्हान्स तो जो आपल्याला कोड असतो, बँकेचा कोड राईट. जो राईट. एडी कोड. फॉरेनच्या असतो, नाही ईडी कोड आपल्याकडे असतो, स्वॅप कोड म्हणून एक हा कोड राईट. असतो. राईट. स्वॅप कोड. स्वॅप कोड. स्वॅप राईट. कोड, मग ते स्वॅप कोडची डुप्लिकेट कॉपी टाकणं, तो स्वॅप कोड राईट. जुना कुठला तो स्वॅप कोड आपल्याला तो देणं, असं बरेच ते डिफॉल्ट करत असतात, कारण त्यांचा मेंदूच त्याप्रमाणे काम करत असतो. राईट. म्हणजे त्यामुळे जर लिटरली ते डिफॉल्ट लिस्ट मध्ये मार्केटमध्ये असेल तर तसेच काम असतात सर. करायचंच नाही. हो बरोबर. म्हणजे शोधतच असतात कुठली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळेल आणि आपण त्याला ग्रॅब करायची. राईट सर. हो बरोबर. राईट. जोक बरोबर. पार्ट. परंतु आपण कमिंग टू द पॉइंट आपण अजून काही क्वेश्चन्स माझे जे आहेत की तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला CHA, फ्रेट फॉरवर्डर असे काही टर्म्स ऐकायला मिळाले, तर तुम्ही कॉन्टॅक्ट लिटरली त्यांचे कुठून काढले? कारण फ्रेट फॉरवर्डर काही जण जास्त अमाऊंट घेतात, तर तुम्हाला जेन्युइन लोक कुठून भेटले? कारण प्रत्येक फील्डमध्ये फ्रॉडगिरी खूप सारी आहे, तर तुम्हाला जेन्युइन भेटायचे असेल तर कसं शोधले तुम्ही त्यांना? ऍक्च्युली आता जे माझं काम करतात ते तिन्ही माणसं वेगवेगळे आहेत. माझं क्लिअरन्स वेगळा बघतो, माझा ट्रान्सपोर्ट वेगळा बघतो आणि माझं फ्लाईट फॉरवर्डिंग वेगळा बघतो. जेव्हा तिन्ही तुम्ही एकालाच देतात तेव्हा ही कॉस्टिंग बरीच जाते. कारण कसं होतं, ऍक्च्युली माझाच अनुभव आहे. मागच्या आठवड्यात ओमानची जी आमची शिपमेंट जाणार होती, शिपचे रेट वाढल्यामुळे आम्ही पण कन्फ्युज होतो. माझी जवळ एक 7-8 CA आहेत माझ्याकडे सध्या. तर मी सगळ्यांना मेसेज करून, मेल करून त्यांच्याकडून कॉस्टिंग काढून घेतलं. प्रत्येक कॉस्टिंग 1800, 2900 असं यायला लागलं. 2800, 2900, 2500 असं आलं. तर जो माझा मेन CH आहे, जो माझा अजून फ्लाईट फॉरवर्डिंगचं काम बघतोय, त्यानं मला बुकिंग 1900 मध्येच करून दिलं. म्हणजे ऍक्च्युली शिपिंग लाईनचा रेट हा 1900 असतो, पण CH जो असतो तर त्याचं कमिशन त्याच्यावर ऍड करून मग तो तुम्हाला रेट देतो. राईट. म्हणजे मला जवळजवळ तेच सांगायचं. $100-150 तो जास्त देतो. ह्याच्यासाठी सर मी एक सोल्युशन सांगतो लोकांना की कमीत कमी 10 ते 20 CH ला कॉन्टॅक्ट करा. राईट. हो तुम्हाला लिटरली राईट. स्वतः कळून जाईल की 5 प्राइस ते काय 6 आहे. कमीत कमी असावेत आपल्याकडे.
मी तरी तुम्हाला एक ऍडव्हान्स कमीत मध्ये कमी 5-6 सांगितलं, असावे. जेणेकरून तुमचा कुठलाही लॉस व्हायला नको त्याच्यामध्ये, राईट. लोक कमी, आपण बरोबर. 10 सांगितल्यानंतर सर ते 5 पर्यंत जातात. तुम्ही जर 5 सांगितलं तर 2 पर्यंत जाऊनच थांबतात. त्याच्यासाठी मी ऑलरेडी 10 ते 20 सांगितलं, राईट. जोक पार्ट. बरोबर आहे. तर खूप आनंद होतोय तुमच्यासोबत, बरोबर. इथं तुम्ही प्रेझेंट आहात लिटरली. तर आतापर्यंत तुम्ही किती शिपमेंट पाठवले आहेत कम्प्लीट? पर मंथ 29. 29 पर मंथ, 29. हो. राईट. म्हणजे आता महिन्यामध्ये तुमचे 29 कंटेनर्स जात आहेत. हो, बरोबर. म्हणजे बघू शकता सर, एका कंटेनरच्या मागे सर काय प्रोबॅबिलिटी प्रॉफिट पडतं तुम्हाला सांगू शकाल का तुम्ही? ऍक्च्युली मी जास्त ठेवत नाही. मी एका कंटेनर मागे हार्डली 20,000 ठेवतो. आणि गव्हर्नमेंटचं जे TMA आहे, TMA 28,000 मिळतो. आणि RODTP 3%, आता बनानाला 3% आलाय. तर 3% प्रमाणे आम्हाला 15,000 मिळतं. असं एक लमसम बघायला गेलं तर 55च्या आसपास एका कंटेनर मागे राहतं. तर तुम्हाला मंथली काय प्रॉफिट होतं जितके तुम्ही कंटेनर एक्सपोर्ट करताय त्याच्या मागे? एक ॲव्हरेज अमाऊंट सांगू शकाल का? एक 4.5 पर्यंत राहतं. राईट. म्हणजे सॉरी, अजून एकदा सांगा सर, लोकांना ऐकू गेलं नाही. 4.5 ते 5. राईट. तुम्ही लॅक्स मध्ये म्हणताय, राईट. हो, बरोबर. राईट. म्हणजे मला काय म्हणायचंय की तुम्ही बीटेक केले, राईट, तर तुम्ही ऍज पर कुठं जर जॉब केला असता तर तुम्हाला पर मंथ इतकी सॅलरी मिळू शकली असती का सर? ऍक्च्युली मी होतो त्यावेळी पुण्यात, मंदार फूड्स मध्ये होतो, जे फ्रोझन कंपनी आहे आजपर्यंत तळेगाव धारवाड्याला. राईट. त्यावेळी 18 पगार होता. राईट. 18,000. 18 मीन्स तुम्ही विचार करू शकता, 1 मंथचं पॅकेज तुम्हाला 1.8, म्हणजे तुम्हाला कमीत कमी अराउंड 3 वर्ष काम करावे लागतील तेव्हा तुमची 1 मंथची सॅलरी कम्प्लीट होईल, राईट. हो, म्हणजे बरोबर. मला उद्योजक लोकांना बनवायचं काम इतकंच मी ध्येय धरलंय की मला एक्झॅक्टली, तुम्ही जर एक्सपोर्टर नाही होत आहे तर तुम्ही इव्हन तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर व्हा, कन्सल्टंट व्हा, लोकांना इन्फॉर्मेशन द्या, खूप बरोबर. गरज आहे. इव्हन सर HS कोड तुम्ही फ्लाईट शोधण्यासाठी सुद्धा काही फॉरवर्ड कन्सल्टंट आहेत, व्हा तरीच चांगलं आहे. राईट. हो, काही लोक तर असे आहेत की HS कोड शोधण्यासाठी सुद्धा कन्सल्टंट आहेत, जे की मी लिटरली तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो, कुठून शोधायचं, काय करायचं. इव्हन त्या गोष्टी तुम्हाला शोधण्यासाठी खूप सारा इन्व्हेस्ट करावी लागते अमाऊंट. परंतु हे लोकांना लक्षात नाही येते. ज्यावेळेस तुम्ही एक्झॅक्टली उतराल एक्सपोर्ट मध्ये त्यावेळेस तुम्हाला लक्षात येते की अरे बापरे, आपण इव्हन कंपनी सेटअप साठी आपले 40 ते 50,000 कधी गेले लक्षात येणार नाही, राईट. आता काही लोकांना तर हे सुद्धा माहित नाही की GST सर्टिफिकेट 0 अमाऊंट मध्ये निघतो, म्हणून ते CA कडनं अराउंड 1500, 1000, कोण 700-800 रुपये हो. मध्ये काढून घेतात. लिटरली अशा गोष्टी खूप घडतात. आपले जे जितके काही बॅचेस होतात असतात त्यांच्यामध्ये खूप सारे लोक एक्सपिरियन्स त्यांचे शेअर करतात, राईट सर. बरोबर. बरोबर. हो. तर मला अजून तुम्हाला जो क्वेश्चन विचारायचा आहे की तुम्ही कंटेनर जो बुक करता, तुम्ही कंटेनर लाईन साठी कुणाला कॉल करता सर? कंटेनर लाईन बुक करण्यासाठी फ्लाईट फॉरवर्डर. राईट. फ्रेट फॉरवर्डर फ्लाईट तुम्हाला फॉरवर्डर अराउंड कंटेनर बुक करतो. हो. खूप साऱ्या गोष्टी फ्रेट फॉरवर्डर तुम्हाला करून देतो. इव्हन 90% गोष्टी सुद्धा करतो, परंतु तुम्ही सेपरेट सेपरेट ठेवले, सीएचे सेपरेट, फ्रेट फॉरवर्डर सेपरेट, हो. त्यानंतर पोर्ट वगैरे. तुम्ही पोर्ट रजिस्ट्रेशन पुण्या पुण्या ठिकाणी केले आणि किती रुपयामध्ये केलंय सर? ऍक्च्युली त्यावेळी ऑफलाईन होतं. आता DGFT ऑनलाईन केलंय, पण त्यावेळी आपल्या वेळी ऑफलाईन होतं. जवळजवळ 2,500 खर्च आला होता मला. म्हणजे नॉमिनल अमाऊंट आहे. मुंबई पोर्ट हो. वरनं तर मे बी काही टाइम पिरियड साठी फ्री सुद्धा असतं. फक्त एक गुजरात मुंद्रा पोर्टला वगैरे चार्जेस आहेत थोडेसे, कारण कुठलाही हो, ते कंटेनर आपण तुम्हाला, आता प्रायव्हेट झाल्यामुळे हा, प्रायव्हेट प्रायव्हेट झाल्यामुळे झाल्यामुळे आता त्याला दोन चार्जेस आहेत. हो. पण 2-2.5 हजार इट्स खूप नॉमिनल प्राइस आहे सर, एक हो, एक्सपोर्टरच्या म्हणण्यानं, राईट. तुम्ही एक्सपोर्ट करायचे बरोबर. खूप सारे कंटेनर, तर ही एक नॉमिनल प्राइस तुमच्यासाठी असणार. त्यानंतर मला एक सांगायचं की तुमचा काय सल्ला असणार आहे, जे लोक नवीन उद्योजक, आपली मराठी कम्युनिटी जी आहे एक्सपोर्ट मध्ये उतरायचा प्रयत्न करते, तर त्यांच्यासाठी तुमचं काय म्हणणं असेल की कुठून सुरुवात केली पाहिजे, काय तुम्ही एक्झॅक्टली काय केलं पाहिजे, आणि तुमचं काय मत आहे, तुमचं काय गाईड आहे, इतक्या तुमच्या एक्सपिरियन्स वरनं त्यांना शेअर करा. 5 मिनिटांमध्ये तुम्ही शेअर करू शकता सर तुमचं जे काय आहे. ऍक्च्युली बरेच जण असं होतात की ह्या फील्डमध्ये येतात, बरोबर त्यांना बाहेर फाइंडिंगचा हे कशाचा एक्सपिरियन्स नसतो. 5-5, 6-6 महिने ते फक्त यात घालवतात आणि शेवटी गावलं नाही आपल्याकडे एखादा चांगला बाहेर नाही म्हणून ते गिव्हअप करतात, म्हणजे बाबा जाऊ दे आपण जॉब करू. तर बरेच असं आहे की तुम्ही वेळ घालवा, दिवसातला नाही म्हणलं ते 12-13 तास कंटिन्यू तुम्ही काम करा, तर तुम्हाला ते बाहेर फाइंडिंग हे जमतं. परत कुठलेही काम करताना कंटिन्युअस काम करणं हे महत्वाचं आहे.
कारण त्याच्यावरच Patience. बऱ्याच गोष्टी पेशन्स ठेवणं महत्वाचं आहे. कारण हा कसा आहे, हा बिझनेस जेवढा देतो तेवढा वेळ पण घेतो. आपल्याला सेटल व्हायला तसा वेळ पण लागतो. कारण म्हणजे यात कसं असतं, एका कंट्रीकडून दुसऱ्या कंट्रीकडे आपण वळताना एका कंट्रीची ऑर्डर पूर्ण करून दुसऱ्या कंट्रीची ऑर्डर आपल्याला पूर्ण करता आली पाहिजे. एवढी कॅपॅसिटी आपली झाल्यानंतरच आपण दुसऱ्या कंट्रीत कॉल ठेवायचा. बरोबर, बरोबर. कारण जर आपण त्यातच शॉर्टेज करत बसलो, की आता दुबईची ऑर्डर एवढी आहे, तरी आपण ओमानमध्ये शिरलोय. तर नंतर ते प्रेशराईज होतं आपल्यावर. अरे कसं बरोबर. काम आवरायचं, कसं व्हायचं? तर एका कंट्रीची ऑर्डर आपल्याला पूर्ण करून जर आपल्याकडे वेळ राहत असेल, तर दुसऱ्या देशात आपण कॉल ठेवायचं. कारण तर आपली सिस्टम एकाच वाढवायची आपली. एकाच देशामध्ये काम केल्यानंतर तुम्हाला लॉट्स ऑफ इतकं प्रॉफिट होईल की तुम्ही अजून त्याच्यामध्येच एक्सप्लोर करायला शिकाल. 192 हो. अराउंड कंट्रीज आहेत, परंतु तुम्हाला एका देशामध्ये एका प्रोडक्ट वरती काम करायचंय, ज्यामध्ये की सरांनी सांगितल्यानुसार पर मंथ 6 to 7 लाख रुपीज प्रॉफिट मिळेल. परंतु कधी तुमचा टाइम इन्व्हेस्ट, आज सर दिसतंय की इतकं सारं प्रॉफिट कमवतंय, पण ज्यावेळेस तुम्ही लिटरली त्यांची जर्नी बघाल, इव्हन लॅपटॉप वरती ते 12-12 तास 18-18 तास काम करत होते, ज्यावेळेस ते सर्च करत होते, हजारो बायर्स त्यांना नाकारलं, त्यांचा कॉल रिसिव्ह नाही केला, तरी त्यांची जर्नी कंटिन्युअसली ठेवली. याच्यामध्ये एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की तुम्ही पेशन्स लेवल कंटिन्युअसली ठेवलात, कुठेही हार न मानता कम्प्लीट सॉरी कम्प्लिटली त्याच्या ध्येयाकडे तुम्ही एक निष्ठेने जागृत होऊन कम्प्लिटली तुम्ही वाटचाल गेलात, त्याच्यामुळे तुमची जर्नी एकदम सोपी वाटते. आता लिटरली लोकांना खूप साऱ्या वाटते की हे कसं होऊ शकतं 2 वर्षामध्ये हो. इतकी सारी जर्नी, परंतु तुमचं जी मेहनत आहे त्याच्या मागे हे लोकांना लिटरली माहिती नाही, हे फक्त तुम्हाला माहिती असतं. मला आज तुम्हाला बोलवायचं रिझन हेच आहे की बरोबर. तुम्ही जरी काम केलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळू शकतं, परंतु तुमचा किती रेट आहे, तुमचा किती पेशन्स लेवल आहे काम करण्याचा, बाहेर फाइंडिंग मध्ये तुम्ही किती वेळ घालताय, काय काय तुम्हाला नॉलेज गेन करता येईल, तुम्ही स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करून किती स्किल डेव्हलप करता, याच्यावरती कम्प्लिटली एक्सपोर्ट डिपेंड आहे. राईट सर? राईट, राईट. दॅट्स ग्रेट. तर रोहन सर, जे तुम्ही लोकांना सांगितलं लिटरली खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आहे. ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी लोकांना एक्सपिरियन्स घ्यावा लागतो. ज्यावेळेस लॉट्स ऑफ कंटेनर पाठवतात, लॉसेस होतात, त्यामधनं एक्सपिरियन्स येतो छोट्या छोट्या गोष्टीचा. तर जे आहेत आता इथं आपल्यासोबत खूप सारे लोक जोडलेले आहेत ज्यांना की इंटरेस्ट आहे, परंतु त्यांनी अजून पाऊल उचललेले नाही. तुम्हाला मला इथं बोलवण्यासाठी एक 5 ते 6 गोष्टी क्लिअर करायच्या होत्या, की लोकांमध्ये मिथ्स होतं पहिलं की खूप इन्व्हेस्टमेंट लागते. तर सर तुम्ही जेव्हा फर्स्ट शिपमेंट केला होता, तुम्हाला अराउंड किती इन्व्हेस्टमेंट करावी लागली होती त्याच्यावरती? तरी पहिली शिपमेंट 8.5 लाख लागला होता राईट, पण इन्व्हेस्टमेंट. त्याच्यामध्ये काही ऍडव्हान्स घेतला होता का तुम्ही? नाही, स्टार्टअपला कोणी ऍडव्हान्स दिलं नव्हतं आम्हाला. राईट, पण आता त्यामुळे किती जे काही ऍडव्हान्स आहे घेऊन ते काम करताय ओनच. तुम्ही? आता ओमानचं मला 50% येतो दॅट्स ग्रेट, आणि दॅट्स ग्रेट. दुबईचं 30% आहे असं येतं. आणि म्हणजे इराणचं जे काम चालतं ते आपलं इराणचं सेटलमेंटवर चालतं. कारण तिकडून आपण ऍपल मागवतो, इकडून बनवून पाठवतो असं आहे. राईट, म्हणजे बाय जे को रिलेशन आहे तुमचं त्याच्यावरनं चांगलं रिलेशन बिल्ड आहे तुमचं, बरोबर? म्हणजे तुम्ही इम्पोर्ट हो, सुद्धा काही बरोबर. अटेम्प्ट करून इंडियामध्ये सुद्धा सेल करता, राईट? हो, आपण किवी इम्पोर्ट करतो. आपण आता किवी होणार आहे 12 तारखेपासून चालू. ओके, आपण ऍपल मागवतो. परत ओके. इजिप्तवरून ऑरेंज मागवतो. दॅट्स ग्रेट. कारण आपल्या सर इंटरनॅशनल मार्केटमध्ये शिरण्यासाठी काय काय फायदे होऊ शकतात, डायरेक्टली आणि इनडायरेक्टली गव्हर्नमेंटला काय फायदा होऊ शकतो आणि स्वतः पर्सनलला काय फायदा होऊ शकतो, असं काही सांगू शकाल का तुम्ही त्याच्यावरती? म्हणजे गव्हर्नमेंटचा फायदा म्हणण्यापेक्षा कसं आहे, आता कोविडमुळे सिच्युएशन अशी आहे की गव्हर्नमेंटकडे सध्या फंड कमी आहेत. त्यामुळे जवळजवळ जानेवारी पासून कोणत्याच एक्सपोर्टरला त्यांनी सबसिडी दिली नाही. म्हणजे अप्लाय करून घेतले, प्रोसेस पूर्ण झाली आहे, फक्त गव्हर्नमेंटकडे फंड नाही त्यामुळे ते थांबले. दुसरं एक काम आहे की व्हॅल्युएबल काम होतं, बल्कमध्ये काम होतं. त्या बल्क मधल्या कामामुळे आपण कमी मार्जिन मध्ये सुद्धा जास्त काम करतो. राईट सर, आता मला बऱ्याच जणांचं असं झालंय की बरेच इन्स्टिट्यूट असे आले की ते एक्सपोर्ट आम्ही करून देतो तुमच्या एसी वर, तर तुम्ही आम्हाला पर शिपमेंट 15,000 द्यायचे. आपण प्रॉफिट पासून सगळा तर गव्हर्नमेंट तुमचा सबसिडी येणार एक 30-40 दिवसांनी येणार. हॅलो. आवाज थोडासा ब्रेक होतोय तुमचा, थोडस रेंज मध्ये या प्लीज. हा, आता येते. येतोय सर, क्लिअर क्लिअर. तुम्ही जे हॅलो. काही सांगितलं एक्झॅक्टली ऐकू आले, फक्त थोडासा ब्रेक झाल्यामुळे इश्यू आला. ओके, ओके, कम्फर्ट, चालेल. हा. राईट.
तर तर मला असा तिथं एक हं, हो हो बोला हो. बोला सर. हा बोला सर, यू कॅन कॅरी ऑन. राईट. तर सर आपल्यासोबत आता आहेत, अजून एक वेळेस त्यांना मी अनम्यूट करून घेतो जेणेकरून ते आपल्यासोबत जोडतील. राईट. आहात सर प्रेझेंट? राईट. म्हणजे अजून प्रेझेंट आहात. आता तुम्ही क्लिअरली दिसताय आणि रेंज मध्ये सुद्धा आहात असं मला वाटते. तुम्हाला मी रिक्वेस्ट पाठवतो, तुम्ही अनम्यूट करून घ्या. अनम्यूट करू शकताय का सर तुम्ही? राईट. अनम्यूट करू शकताय का तुम्ही? जस्ट वेट. आपण 1 मिनिटासाठी वेट करूया सरांसाठी. कारण लिटरली तुम्हाला इतकं सारं नॉलेज इतक्या कमी टायमिंग मध्ये मिळतंय, तर लिटरली जाधव सरांचं फ्रॉम हर्ट पासून ब्लेसिंग्स आहेत की ते सुद्धा चांगलं काम करतायत लोकांपर्यंत पोहोचण्याचं. सर मी जस्ट तुम्हाला करतोय. राईट. तुम्हाला आता म्यूट करू शकाल का तुम्ही? म्यूट करून घ्या सर. जस्ट अ सेकंड सर, जस्ट अ सेकंड, मी करतो. 1 मिनिट. आता घ्या करू. सरांचा थोडासा नेटवर्क इश्यू आहे, तरी आपण सरांशी जुडणार आहोत. थोडासा वेळ द्या. आज टू अनम्यूट करतोय सर, आता तुम्ही करा. सर तुम्हाला पोहोचते का माझी आवाज तुमच्यापर्यंत? तुम्ही काहीतरी चॅट बॉक्स मध्ये टाईप करून सांगाल का? रोहन सर, एक्झॅक्टली तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन येते का तुमच्याकडे? चॅट बॉक्स मध्ये सांगा प्लीज. मी तुम्हाला कम्प्लिटली पाठवतोय अनम्यूट साठी. रोहन सर प्रेझेंट आहात का तुम्ही? जस्ट सेकंड, सरांचा थोडासा नेटवर्क इश्यू आहे. जस्ट वेट फॉर 2 मिनिट्स गाईज. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी अजून शिकायला मिळतील. आपला जस्ट 10 मिनिटापर्यंत वेबिनार असणार आहे, परंतु लिटरली या माणसाकडनं 29+ शिपमेंट 1 मंथ मध्ये ते शिप करतात. म्हणजे तुम्ही लिटरली बघू शकता कशा पद्धतीनं रोहन जाधव खूप सारी इन्फॉर्मेशन त्यांची प्रोव्हाइड आहे. जस्ट सेकंड, जस्ट वेट सर, आपण सगळ्या गोष्टी करूया. अगोदर आपल्याला जे प्रेझेंट आहेत सर त्यांच्याशी कम्प्लिटली आपला संवाद करून घेऊया. राईट. आता बोलू शकता सर? जस्ट सेकंड, सरांचा इश्यू होतोय. 1 मिनिटासाठी वेट करूया सर. अगोदर थोडस सेटल व्हा जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. ऑडेबल आहात सर? मी तुम्हाला अनम्यूटचा रिक्वेस्ट पाठवतोय. अनम्यूटची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करा. तुम्हाला मी रिक्वेस्ट पाठवल्यानंतर अनम्यूट केल्यानंतर सर त्या ठिकाणी अनम्यूट वरती क्लिक करा. तुमचा अनम्यूट होईल. लिटरली थोडासा नेटवर्क इश्यू आहे. वी वेट फॉर की सरांनी सर मला जितके लोक प्रेझेंट आहेत की सरांबद्दल तुम्हाला एक गोष्ट दाखवायची जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपलं जी मेन इनिशिएटिव्ह आहे की आपण एक्सपोर्ट कट्टा हे चालू केलेला आहे. असे खूप सारे बायर्स म्हणा, त्यानंतर एक्सपोर्टर्स म्हणा, आपल्या इव्हेंट मध्ये आणणार आहोत जेणेकरून तुम्हाला त्यांच्यापासून काय एनर्जी मिळेल, काय लेवलची तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल येईल आणि तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये वर्किंग करायला शिकाल. राईट. तर अशा खूप गोष्टी आहेत, मी तुम्हाला शेअर करून दाखवतो एक्झॅक्टली काय काय गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील त्यांच्याकडनं. शिपमेंट कसं पाठवलं त्याने, त्यांनी कुठल्या प्रकारे शिपमेंट पाठवलं, कुठली पेमेंट मेथड यूज केली, डॉक्युमेंटेशन कसं केलं. इन केस सर एकदम
फार्मर फॅमिली पासून बॅकग्राऊंड पासून बिलॉंग करतात. घरी बसून त्यांनी त्यांचं ऑफिस सुद्धा नाहीये, घरी बसून ते शिपमेंट करतायत आणि महिन्यामधले 29 शिपमेंट ते करतायत. म्हणजे लिटरली त्यांच्याबद्दल तुम्ही विचार करू शकता. असे खूप सारे लोक आहेत जे की मार्केटमध्ये एक्सपोर्ट करतायत पण तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही इन्फॉर्मेशन. तरी तुम्ही कुठल्याही प्रकारचं तुमच्या स्वतःमध्ये मिक्स नका मांडू की हे करणं खूप अवघड आहे. कारण मी तुम्हाला ती मिक्स तुमचे क्लिअर करण्यासाठी सरांना रिक्वेस्ट करून तुमच्यासाठी लिटरली आता सर माझे जसे की फ्रेंडच झाले आहेत की त्यामुळे मी तुम्हाला इथं बोलवलं आहे की तुमचे मिक्स क्लिअर व्हायला पाहिजे, तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढला पाहिजे. राईट. कारण आपल्याला 1 लाख मराठी कम्युनिटी बनवायची आहे जे की उद्योजकामध्ये आणायची. त्याचं माझं छोटस इनिशिएटिव्ह म्हणून हे एक्सपोर्ट कट्टा सुरू आहे. राईट. तर सरांबद्दल बघू शकता तुम्ही, जसं की सर व्यंकटेश जे फार्म आहे त्याचे सीईओ आणि ओनर आहेत. त्याच प्रकारे यांनी कंटेनर सोबत सुद्धा बऱ्याचशा गोष्टीची सेल्फी काढलेली आहे प्लस फोटोज काढलेले आहेत. त्याप्रमाणे त्यांची मी तुम्हाला कंटेनर लोड केलेली व्हिडिओ दाखवतो की अशा प्रकारे बॉक्सेस असतात. अराउंड 2700 बॉक्सेस एका कंटेनर मध्ये बसतात. 5 किलोचे अराउंड आणि 7 किलोचे काहीतरी 1500 1600 प्लस बॉक्सेस बसतात. राईट. त्यानंतर सरांनी लिटरली ते कंटेनर फ्रीजर मध्ये ठेवल्यानंतर कशी होती त्याची फोटोज, लाईव्ह फोटोज पाठवलेले. तुम्ही जर हे फोटो झूम करून जर बघितले तर तुम्हाला लक्षात येईल त्यांच्या स्वतःची ब्रँडिंग सुद्धा त्यांनी इथं लावलेली आहे. इथं बघू शकता तुम्ही. आता लिटरली झूम होत नाही ते, परंतु व्यंकटेश फार्म म्हणून स्वतःची पॅकेजिंग करून घेतलेली आहे. त्यामध्ये फोम पॅकेजिंग म्हणा, म्हणजे जे पॉलिथिन टाईप असतं त्या प्रकारचं पॅकेजिंग करून कंटेनर मध्ये ठेवलेलं आहे. अराउंड ह्याची जे चार्जेस पे करतात ते हे त्यांचं स्वतःच कुठलीच गोष्ट नाही, तरी ते रेंटेड घेतात. अराउंड 1 कंटेनर साठी 20,000 रुपीज यांना पडतात याच्यासाठी. त्यानंतर शेतातले लाईव्ह सुद्धा फोटो त्यांनी पाठवले आहेत. कशा प्रकारची पॅकेजिंग असते, ते कशा प्रकारे बनानास त्या कुठल्या केमिकल मध्ये करतात, ती प्रोडक्ट जी केमिकल वगैरे असतं ती कुठली कंपनी करून देते, त्यांचे कॉन्टॅक्ट काढलेले आहेत. खूप मोठी जर्नी होती, परंतु अराउंड त्यांनी 2 वर्षामध्ये इतकं मोठं सक्सेस त्यांनी मिळवलं आहे. तर लिटरली आजचा वेबिनार जे लोक करतील त्यांना एक कॉन्फिडन्स तर आला असेल की लिटरली या गोष्टी खूप इझी आहेत, जे की आता 25-27 वर्षाचा मुलगा करू शकतोय. इट मीन्स रोहन सर करू शकतायत, तर तुम्ही का नाहीये? जर तुम्हाला असं वाटत असेल तर मला प्लीज कमेंट चॅट बॉक्स मध्ये जितके काही लोक प्रेझेंट आहेत मला सांगा की तुम्हाला आता काय लेवलचा कॉन्फिडन्स आहे की तुम्ही सुद्धा करू शकाल का, या काही गोष्टी तुम्ही सुद्धा करू शकाल का. जितके काही लोक प्रेझेंट आहेत मला प्लीज सांगा, तुमच्यामध्ये आता कॉन्फिडन्स लेवल तो वाढलाय का सर? तुम्ही जे इन्व्हेस्ट केला आहात तुमची लिटरली या गोष्टीचं कुठेही वेस्टेज जाणार नाहीये. या माणसाकडनं तुम्हाला इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या, अजून खूप साऱ्या लोकांकडनं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. फक्त तुम्ही कामाची वाटचाल चालवत ठेवा. कशा प्रकारे वाटलं सर? जितके काही लोक प्रेझेंट आहेत तुम्हाला काहीतरी असं वाटलं की आय ओपनिंग इन्फॉर्मेशन होती जी की आपल्याला मार्केटमध्ये खूप वर्ष काम केल्यानंतर मिळेल. जर आय ओपनिंग इन्फॉर्मेशन असेल तर आय म्हणून टाईप करा, म्हणजे मला तुमचे लव्ह अँड ब्लेसिंग. त्याच प्रकारे सरांना सुद्धा तुमचे लव्ह अँड ब्लेसिंग्स मिळतील. सरांनी त्यांचा टाइम काढून आपल्यापर्यंत पोहोचले. थँक्यू धनंजय सर, प्रशांत सर. मी लिटरली तुमचे नाव घेतोय, अजून खूप सारे लोक आपल्यासोबत जोडतील. तुषार सर थँक्यू, अविनाश आंबरे सर थँक्यू. राईट. बऱ्याचशे लोक प्लीज मेसेज करा. काय ग्लोरियस त्यांची जर्नी आहे बघू शकता तुम्ही. इव्हन तुम्ही, मी म्हणूनच म्हणतोय छोटी छोटी डिसिजन मधनच तुमची प्रोबॅबिलिटी वाढते सक्सेस कडे जाण्याची. तुम्ही जर काम नाही केलं त्याच्यावरती तर या गोष्टी घडणार नाही. राईट. तर सरांचा लिटरली रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण कंटिन्यू करू शकत, परंतु आपला 98% जे काही क्वेश्चन्स होते आपण त्यांच्याकडनं क्लिअर केलेले आहेत. तर लिटरली अमेझिंग होता आजचा जो आपल्यासोबत गेस्ट जुडले होते. आजचा जो वेबिनार होता अमेझिंग होता का? सगळ्यांना वाटते का अमेझिंग होता? ऑलरेडी तुम्ही आय ओपनिंग म्हणून सांगितलं आहे. तर आजच्यासाठी गुड नाईट. पुढे आपण भेटूया नेक्स्ट एक्सपोर्ट कट्टामध्ये अशाच प्रकारचे एक्सपिरियन्स लोकांसोबत. त्यामुळं आपली जी कम्युनिटी आहे 1 लाख पीपल इन टिल 2025 पर्यंत. राईट. तर आपल्याला बिल्ड करायचंय, एकमेकाशी जोडून मदत करायची. जे कोणी एक्सपोर्टर असतील त्यांनी आपल्याला मदत करतील, जे कोणी सप्लायर असतील टर्मरिक म्हणा कुठल्या अदर ऑरेंज प्रोडक्ट मध्ये, सगळ्या गोष्टी तुम्हाला ती करतील. राईट सर. सर काय होतं, मी तुम्हाला लिटरली कॉन्टॅक्ट करेल असं काही नाहीये, परंतु तुम्हाला त्यांची डिटेल्स पाठवेल. काय होतं, आता मी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड केला तर खूप सारे लोक त्यांना कॉल करतात. लिटरली ज्यांना कोणाला खरंच एक्सपोर्ट मध्ये काम करतायत आणि मला तुम्ही पर्सनली मेसेज करा, मी सर इतकं इतकं काम केलं आहे, मला इतकं प्रॉब्लेम आलाय, तुम्ही त्यांना बिंदास विचारू शकता. परंतु सुरुवात तुम्ही कंपनी सेटअप पासून करा.
कारण सर इथं आले आहेत, लिटरली मी तुम्हाला जरूर कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड करेल त्यांचा, जे कोणी काम करत आहेत त्याच्यामध्ये. सरांना सुद्धा आनंद होतो तुम्हाला मदत करायला. फक्त तुमचं मला काहीतरी काम दाखवा 2% वगैरे, तरी मी तुम्हाला शेअर करेल. ओके, सो गुड नाईट, बाय फॉर टुडे. आपण नेक्स्ट वेबिनार मध्ये असंच भेटूया, नेक्स्ट एक्सपोर्ट कट्टा सोबत, न्यू मेंबर सोबत. सो हॅपी जर्नी स्टार्ट करूया, राईट? थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट सर, गुड नाईट.